शुभ सकाळ माझ्या गोडताईंना मैत्रिणींना आणि अगदी मनापासून रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आजचा दिवस आहे संडेचा आणि संडे राहते काही राहते रोजचं कामं जे आहेत ना आगावीची ते कमी होतच नाही तर जास्त वाढतात. आणि जरा की नाही मध्ये सुट्टी घेतली की नाही आठवड्याभरची नाही तर 8 दिवसाची नाही तर 10 दिवसाची कोणते कामं कंटाळा म्हणून केले नाही ना की ते कामं की नाही एकदम डबल वाढतात आणि पुन्हा की नाही डबल डोक्याला ताप होते. तसंच माझ्यासोबत पण झाले, कारण मध्ये 15 दिवस जे आहे की नाही घरातले कोणतेच कामं केले नव्हते. कारण खुशी आलेली होती, अंजली आलेली होती जशी की माझी मुलगी, त्याच्यामुळं घरातल्या कोणत्याच कामाला हातच लागला नाही. कारण लेकरू आले की नाही की त्याच्या सोबतच टाईम जे आहे ना मी भरपूर स्पेंड केला आणि की नाही ते गेलं की पण आपले कामं जे आहेत ना सारखे सुरूच असतात. त्याच्यामुळे घरातले कामं जे आहेत ना सगळे तसेच टाकले होते. फक्त खाणं पिणं लेकरू जे आहे ना सांभाळणं लेकरासोबत खेळणं हे जे काम जे ना माझं चालू होतं. त्याच्यामुळे की नाही घरामध्ये सगळ्या कामाकडं माझं दुर्लक्षच होतं आता 15-20 दिवस. तर त्याच्यामुळे की नाही इतके कामं पडले. तर आज सकाळी जे आहे की नाही आजचा दिवस आहे संडेचा, त्याच्यामुळे की नाही आता थोडं थोडं घराचं सगळं जे काम आहे ना ते करावं लागतं. जराशी साफसफाई ते पण करायची, कारण रोजचे जे काम आहेत ना ते तर चालूच होते, पण आगाऊचे जे काम असतात ना ते म्हणजे सगळे बंद होते. तर आजपासून जे ना मी थोडे थोडे घरातले सगळी साफसफाईची करून घेणार आहे. आणि आता थोडा थोडा उन्हाळा पण जाणू लागला आहे. जसं की नाही आता जानेवारी संपली आहे आणि आज जे आहे की नाही 1 तारीख आहे. तर आज मला किचनची करायची डीप क्लिनिंग. जसे की नाही छोटा मोठा जे खिडक्यापाशी जे मी छोट्या छोट्या काचाच्या भरण्या वगैरे ठेवते ना ते सगळ्या काढून जे ना मला भरण्या वगैरे पण घासायच्या आणि पूर्ण खिडकी साफ करून घ्यायची. आणि जसं की नाही काचाच्या भरण्या ज्या असल्या की नाही की मी फक्त काचाच्याच भरण्या घासत असते, त्याच्यामध्ये आगाऊचा कोणताही पसारा टाकत नाही. कारण काचेची वस्तू की नाही इतकी नाजूक असते की नाही त्याच्यामध्ये दुसरे भांडे टाकले की फुटायचं असते. त्याच्यामुळं की नाही मला आज फक्त ही खिडकी साफ करायची. छोटे मोठे भांडे इतके त्या खिडकीपाशी ठेवलेली मी, त्याच्यामुळं की नाही मला त्याला साफ करायला इतके टाईम लागते ना. तर जरा मला गॅसचा वट्टा आणि ती खिडकी साफ करून घ्यायची आहे. त्यालाच आज जे आहे ना भरपूर टाईम लागणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ जे आहे ना स्किप न करता नक्की बघत राहा.
तर चला, माझा गॅस वगैरे सगळं साफ करून झाले ना. आज गॅसची बी मला डिक्लिनिंग करायची होती, कारण की नाही डेली जे आहे ना गॅसपासूनच घेत असते, पण की नाही आठवड्याला किंवा 7-8 दिवसाला की नाही मी गॅस जे आहे ना त्याची डिक्लिनिंग करीत असते. कारण की नाही चिकट पदार्थ वगैरे स्वयंपाक दिवसभर रात्र चालू असते, आणि डिक्लिनिंग केली की नाही की सगळा गॅस एकदम स्वच्छ वाटतंय ना, आपल्या मनाला शांती. तर चला, इथं काचाच्या भरण्या पण मी घासून घेतल्या आता. आणि सकाळी जे आहे की नाही संडेचं सगळे जे काम बाहेरले पार पाडले, आणि पुन्हा जे किचनला लागले. कारण किचनमध्ये एकदा आलं ना की एक काम काढायला गेले की नाही की 10 कामं त्याच्यासोबत निघते. तर आणि एक केलं की नाही त्याचं दुसरं लगेच करून टाकू असं मला वाटतंय. त्याच्यामुळं की नाही कामाला लागायच्या आधी ना मी बाहेरचे चिल्लर कामं सगळे सारूनच किचनमध्ये येत असते. तर माझा संडेचा आजचा दिवस असा होता बघा. कारण आज आहे संडे, आणि संडेचं की नाही सगळ्यांना सुट्टी असते, पण आपल्या गृहिणीला जी आहे की नाही सुट्टी कधीच भेटत नाही. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगते. आणि थोडंसं आळस केलं की नाही की ते आळस की नाही आपल्यालाच खूप भारी पडते. त्याच्यामुळे की नाही रोजचे जे आहेत ना म्हणजे हे चिल्लर कामं जे असतात ना चालूच असते. पण मागं 15 दिवसात कामं केले ना, त्याच्यामुळे इतके अंगावर कामं पडलेत ना. आणि येणारे व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघत राहा की त्याच्यामध्ये माझे कामं किती चालू आहेत आणि काय नाही ते. आणि घरातले की नाही काय काय कामं, अजून उन्हाळी कामं तर काढणं बाकीचं आहेत. जसं की नाही आता आलू चिप्स वगैरे सगळे करायचे. तर शिवरात्री महिन्यामध्ये कसे आलू खूप स्वस्त होतात, आणि नवीन आलू येते. त्याच्यामुळे की नाही चिप्स वगैरे, काठी कुंडुळे राहू द्या, साबुदाण्याच्या पापड्या राहू द्या, हे सगळं मला करणं अजून बाकीचं आहे. कारण आम्हाला ना आता लग्नाला जायचं आहे. कारण ना 6 ते 7 तारखेला लग्न पण आहे. ते लग्नावून आले ना की मग मला जे आहेत ना उन्हाळी कामं पण सुरू करायचे आहेत. कारण चिप्स वगैरेच करायचे तर सध्या. तर कोणाच्याला डाळीचे वगैरे कामं तर ते एप्रिल मार्चमध्ये जे एप्रिल मेमध्ये जे आहेत ना ते चालू होतील म्हणजे कामं. पण सध्या जे आहेत की नाही आता पहिल्यांदा तर मी सगळं घर क्लीन करणारे एकदम आरशावानी. आणि पुन्हा जे आहे ना मला आलू ते चिप्स ते सगळं करायचे. कारण की नाही उपासाला तर मी जास्त काही तेलकट वगैरे खात नाही, पण लेकरांना इतके आवडतात की नाही. गेल्या वर्षी मी 10 किलोचे चिप्स केले होते, आणि ते सगळे जे आहेत न खतम झाले. जसं की मुलीला आवडतात, आमची खुशी पण खाते, वैभवला पण चिप्स खूप आवडतात. कारण की नाही आपल्या उपासाचं सोडून द्या, पण मी लेकरांसाठी खास जे आहे की नाही सगळं करीत असते. आणि एक आईचं जे काम आहे की नाही ते सगळं जे पार पाडत असते. कारण लेकरं खाल्ले ना आपण खाल्लं, काही एक लेकरांनी खाल्लं तरच आपल्याला आल्यावानी. तर चला, सकाळची कामं जे आहेत ना, संडेचा दिवस मी तुमच्यासोबत असं सांगितलं आहे. माझा संडेचा दिवस जे आहे की नाही असा पार पडला आहे. आणि सगळा पसारा वगैरे आवरून इथं जे आहे ना मग घर सगळे आता झाडून घेते आहे. कारण म्हणजे आंघोळ जे आहे ना अजून बाकी आहे. कारण आंघोळीच्या आधीच असे कामं जे आहे ना मी करीत असते सकाळची. आणि चला, माझा संडेचा दिवस असा होता ना. आज सकाळची क्लिनिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेली. तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचा संडे कसा पार पडला आहे काय नाही ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण माझ्यावानीच की नाही सगळ्या ताईंचा आहे, संडे राहू द्या की रोजचे दिवस राहू द्या, प्रत्येक दिवस जे आहे की नाही आपल्या गृहिणीचा एकसारखाच असतं. त्याच्यामुळे की नाही कामामध्ये कमी जास्त बदल तर होत असते, पण काम हे नक्कीच आपल्याला असतं, ते चुकत नाही. कुठं लग्नाला जा की कोणत्या देवाला जा, जातानाही तेवढंच आणि येतानाही तेवढंच. तर संडेचा दिवस अजून 5 वाजता माझा पार पडला आहे. अजून तर स्वयंपाक वगैरे सगळं बाकी आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा संडेचं काम वगैरे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. शुभरात्री सर्वांना. भेटूया दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये.